कथा आहे आई-बाबांची, जे आयुष्यभर मुलांसाठी खूप काही करतात, पण त्यांना काय मिळालं? एका गावात एका छोट्याशा घरात एक जोडपं राहत असतं. लग्नाला 1-2 वर्ष झालेली असतात. त्यांना खूप सुंदर गोंडस मुलगी होते. पण घरच्यांच्या अपेक्षा असतात, घराण्याला वारस पाहिजे. घराला वारस पाहिजे म्हणून एकापाठोपाठ परत 2 मुली होतात. त्यानंतर मुलगा होतो. तरीही घरचे आणखी एका मुलग्याची अपेक्षा करतात आणि 5वी मुलगीच होते. तरीही ते दोघे 5 मुले आहेत, त्यांना कसं वाढवायचं, कसं सांभाळायचं, शिक्षण कसं द्यायचं याचा कोणताच विचार करत रडत बसत नाहीत. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं, त्यांना चांगलं आयुष्य, चांगले संस्कार आणि या जगात स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत. दोघेजण दररोज भाजी विकून आपल्या 5 मुलांचे पोट भरत असत. दिवस-रात्र एक करायचे. कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमटा लावून दिवसभर उन्हात भाजी विकायचे. पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे. मुले हळूहळू मोठे होऊ लागली. तसतसे खर्च वाढत गेले. दररोज दोघेजण भाजी विकायचे, पण जेवढे मुलांना वाढवण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत